काही दिवसांपूर्वी तुतारीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। या भेटीचं कारण देताना त्यांनी एक ट्विट केलं होतं। त्यात संतोष देशमुख खून प्रकरण, महादेव मुंडे खून प्रकरणाशी संबंधित भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं। पण आता ही भेट त्या प्रकरणाशी संबंधित नव्हतीच। या भेटीचं तपशील आता उघड होऊ लागलेत। मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या भेटीमागे महत्त्वाचं राजकीय कारण होतं। ते कारण काय होतं हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। आज पुण्यातून एक बातमी पुढे आली आहे। त्यात असं सांगितलं जातंय की घडीवाले आणि तुतारीवाले पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी सोबत लढणार आहेत। अर्थात मागच्या 5 दिवसांपासून या बातम्या माध्यमामध्ये आहेत। पुण्याचे तुतारी गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने या चर्चा सुरू आहेत। जगताप म्हणाले, शरद पवार गट अजित पवार यांच्या गटासोबत युती करणार असेल तर सामान्य कार्यकर्त्यांना ते जमणार नाही। आता पुण्यात ही युती का होते तर त्याचं एक कारण आहे। राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात। महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत बीजेपी आणि शिवसेना हे एकत्र येत आहेत। पण त्यांनी अजितदादांच्या पक्षाला सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। त्याचं कारण असं की पुणे आणि पिंपरी चिंचवड वगळता अजितदादांच्या पक्षाला इतर महानगरामध्ये जास्त स्थान नाही। त्यामुळे अजितदादांचा पक्ष या दोन्ही महापालिकांमध्ये तुतारीवाल्यांसोबत निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे। विशेष म्हणजे शरद पवारांकडून देखील या युतीला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। त्यांनी मागेच असं स्पष्ट केलंय की अजितदादांबरोबर जायचं की नाही याचा निर्णय कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे घेतील। पुण्यात या घटना आज घडताना दिसत आहेत। पण खासदार सुप्रिया सुळे यांनी 8 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके, भास्कर भगरे, बाळेमामा म्हात्रे उपस्थित होते। या भेटीत काय झालं याचा तपशील खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ट्विटमध्ये केलाय। पण राजकारणात नेहमी जे दिसतं ते कधीच नसतं। मीडियामध्ये गाजत असलेल्या गोष्टींचा फायदा घ्यायचा आणि आपलं काम साधून घ्यायचं ही राजकीय लोकांची कामं करण्याची स्टाईल असते। त्यात सुप्रिया सुळे याही आल्या। त्यांनी अमित शहा यांची का भेट घेतली या प्रश्नाचं उत्तर मिळाले। सुप्रिया सुळे ह्या एनडीएच्या घटक पक्ष म्हणून केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत। तसा प्रस्ताव घेऊन त्या अमित शहा यांच्याकडे गेल्या होत्या। सुप्रिया सुळे यांच्यासाठी केंद्रात मंत्रिपद आणि राज्यातील सत्तेत वाटा असं त्या प्रस्तावाचं स्वरूप होतं। त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांचा प्रस्ताव अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला। परंतु या प्रस्तावाला अजित पवार गटाचा विरोध आहे। त्यांचं आणि खुद अमित शहा यांचं म्हणणं आहे की एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहण्याऐवजी तुतारी गटाने घडी गटात विलीन व्हावं। असं केलं तर सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद दिलं जाईल। पण पुढे अशीही माहिती आली, जर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद दिलं तर प्रफुल्ल पटेल यांचं काय? त्यामुळे या एकत्रीकरणास त्यांचा विरोध असल्याचं सांगितलं गेलंय। यात अजून एक गोष्ट आहे की सुळे भेटल्या, पटेल भेटले, पण त्यानंतर आमदार धनंजय मुंडे देखील अमित शहांना भेटले। सुरुवातीला ते मंत्री करा म्हणून भेटले असं सांगण्यात आलं। नंतर मात्र त्यांना भाजपात प्रवेश हवाय असं सांगण्यात आलं। कारण काहीही असो पण मुंडे भेटलेत। त्यामागे देखील एकत्रीकरणाचा राजकीय संदर्भ असू शकतो। सध्या तरी तुतारी आणि घडीवाले राज्य आणि देश पातळीवर एकत्र यायला अनेक गोष्टींचा अडथळा असल्याचं दिसते। पण इकडे पवार कुटुंबाचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे उत्सुक आहेत। शिवाय जयंत पाटील यांनाही याबाबत काही अडचण नाही असं सांगण्यात येते। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची ही सुरुवात म्हणता येणार नाही, कारण याची पेरणी खूप आधीपासून झालेली आहे। ऑपरेशन सिंदूरवेळी भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं। पार्थ पवार जेव्हा भूखंड प्रकरणात अडकले तेव्हा सुप्रिया सुळे आत्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या। पार्थ असं करू शकत नाही हे त्या सांगत होत्या। आता प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून रान उठवलेलं असताना इकडे सुप्रिया सुळेंनी मात्र जगताप यांच्या विरोधात आपलं मत व्यक्त केलंय। त्या म्हणाल्या, मी इतके वर्ष खासदार ईव्हीएममुळे झाली आहे, त्यामुळे ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही। म्हणजे सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि आता त्या थेट अमित शहांना भेटून एनडीएत सहभागी होण्याचा प्रस्ताव देत आहेत। इथं नाही जमलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती करणार आहेत। बाकी तुतारीवाल्यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।